अहो, नवीन गाडी घेतली आहे ना, आधी एक काम करा. शोरूममधून गाडी बाहेर काढायच्या आधी डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवायची हे ठरवा बरं का. का म्हणून? अरे बाबा, गाडी घेताना फक्त सीट कव्हर आणि परफ्यूम पुरेसं नाही होत. वास्तुशास्त्र म्हणतं देवाची मूर्ती हवीच हवी. गाडीच्या डॅशबोर्डवर सर्वात पहिलं नाव येतं गणपती बाप्पांचं. का? कारण तेच विघ्नहर्ता. म्हणजे काय? अडथळे दूर करणारे. त्यांच्या कृपेनं प्रवासात काही वाईट होणारच नाही. आणि हो, जर गाडी घेणारा फार ड्रायव्हिंग करतो, लांब जातो, तर हनुमानजी हवेतच हवे. ते शक्ती, संरक्षण आणि विजयाचं प्रतीक आहेत. अपघात, अडचण काहीच लागू देत नाहीत. काही लोक आदियोगी शिवाची मूर्ती ठेवतात. का? कारण त्याची नजर म्हणजे शांतता, स्थिरता आणि एक पॉझिटिव्ह वाईब. ड्रायव्हिंग करताना ना मन शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि दुर्गा मातेची मूर्ती, अहो, तिचं नाव जरी घेतलं की अंगातच बळ येतं. बऱ्याच जणांना माता दुर्गेवर विश्वास असतो. ती संरक्षण करते, संकटांपासून वाचवते. त्या मूर्तीला बघितलं की वाटतं कोणीतरी आपल्या मागं आहे. म्हणून गाडीच्या डॅशबोर्डवर लहानशी गोडशी दुर्गा मातेची मूर्ती ठेवली की गाडीचा प्रवास सुकर होतो, आत्मविश्वासही वाढतो. म्हणून सांगते, गाडी घेतली म्हणजे फक्त गाडीच नाही, ती आपल्या मेहनतीचं फळ असतं. तर तिचं रक्षण करायला देवतेची मूर्ती नक्की ठेवा. आणि हो, मूर्ती स्वच्छ, लहान आणि रस्त्याकडे पाहणारी असली पाहिजे बरं का.